नांदेडमधील हिमायतनगर आणि भोकर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली। दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली। काही ठिकाणी तुरळक गारपीटही झाली। याचा दुष्परिणाम म्हणून कापणीला आलेल्या गहू, कापूस, उन्हाळी ज्वारीचं नुकसान होण्याची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यात हवामानात बदल झाल्याने पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने वर्तवलेली आहे। ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झालाय। तसंच गव्हाच्या उत्पादनातही घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतित आहेत। यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यात अचानक गारपीट झाली। या गारपीटीचा शेतपिकांना तडाखा बसलाय। यात गहू, हरभरा, आंबे, मोहर, भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झालंय। दरम्यान महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतशिवाराची पाहणी केली। भंडारा जिल्ह्यात अवकाळीमुळे मका जमीनदोस्त झाल्या। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे मका पिकाचं अतोनात नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालाय। शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला गेलाय। वर्ध्यात देवळीतील 32 गावांमध्ये गारपिटीमुळे शेतपिकांचं नुकसान झालंय। खासदार रामदास तडस यांच्या तालुक्यात सर्वात जास्त गारपिटीचा तडाखा बसलाय। त्यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली। तसंच तहसीलदारांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले। वाशिममध्ये वत्सल गुल्म कृषी महोत्सवाच्या निमित्तानं कृषी विभागानं मोटरसायकल रॅली काढली। आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळेंनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली। सेंद्रिय पिकांचे प्रचार करणारा सेंद्रिय रथ, ट्रॅक्टर आदीचा सहभाग होता। अकोला नाकामार्गे निघून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कृषी संकुल इथं रॅलीचा समारोप झाला।